विलासजी, बरं ठीक आहे. हा अर्जुन भाऊ बोला. बघा हे मित्र म्हणतात ना, तर रावसाहेब दानवेचा बाप कोणी काढला होता? याच महाशयाने काढला होता. अशोक चव्हाण बद्दल कोण बोललं होतं घाण? हेच महाशय बोलले होते. या ठिकाणी याला संभाजीनगरचे आमचे मंत्री महोदय अतुल सावे यांना टक्केवारीबद्दल कोण बोलले होते? हे टक्केवारी बोलले होते. म्हणजे प्रत्येकाला माघारी काही बोलायचं. नारायण पूजेला जातीवर बोलतात, सर्वावर वेगवेगळ्या भाषेत बोलतात, एकदम फालतू माणूस असं बोलतात. हे काय स्टेटमेंट करतात? मला असं वाटतं की हे माघारी एक आहे आणि समोर एक आहे. सर्वांच्या भावनेने या ठिकाणी बोलतात. विलासराव मी बोलू का? असं नसतं. मोजमाप काय? लोकशाहीचा मोजमाप काय? निवडणुकीमध्ये जो जिंकला तो लोकशाहीमध्ये मोजमाप त्याच आहे. या महाराष्ट्राने साध्या पंचायतमध्ये, साध्या गावाच्या निवडणुकीत, सोसायटीच्या निवडणुकीत या माणसाला पाडलं. भाजपने डोक्यावर का घेतलं? आपण मुद्दा आहे ना, माझ्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी याला या ठिकाणी शेंदळ्याच्या सोसायटीमध्ये पाडलं. तिथं बोलले नाही का भाजपने डोक्यावर का घेतलं ना? बघा ते काल बघितलं का फोटो तुम्ही? ते बघितलं ना. पण मी जेव्हा म्हणतो ना, जेव्हा भाजपला खरं कळलं यांचं, तेव्हा भाजपने यांच्यावर कारवाई केली. बरं मी बोलू बघा मी माझा राजकारण शहरा मर्यादेपुरताच आहे. एक लक्षात ठेवा, मी माझा राजकारण शहरा मर्यादेपुरतीच आहे आणि मी मायक्रो मॅनिटरचा माणूस आहे. एक ग्रामीण मध्ये ज्या याचा कार्यकर्त्याने मला पाडला म्हणताना मी नाही म्हणत नाही, पाडला, पण त्याला सरपंच पदातून काढून माझा माणूस सरपंच बसला मी. एक लक्षात ठेवा. दुसरा, मी जर रावसाहेब दानवेचा बाप काढला असेल, तुम्ही आताच रावसाहेब दानवे साहेबांनी विचारा मी तसं केलं का? मी नारायण कुचेच्या जातीवर जर बोलत असेल, तुम्ही नारायण कुचेला आता बोलून घ्या की मी बोललो का. बबन लोणीकर साहेबांनी मी कधी काही बोललं तर तुम्ही विचारून घ्या. अशोक चव्हाण बद्दल काही बोललं तर विचारून घ्या. तुम्ही आता तुमच्याकडे तुमच्या प्रतिनिधी पाठवा ना, मी बोललो का? जर मी त्यांना बोललो असतं ते माझा प्रवेश करून घेतला असता का? हे माणूस काय, हा दानवे सोबत भांडण करतो, हा राजेश टोपेशी भांडण करतोय, हा माझ्याशी भांडण करतो आणि मला जालन्यात जेवढे पुढारी सर्वांना या भांडतो. असं आहे की त्याला असं वाटतं की मी फार मोठं आहे, पण हे याला माहित नाहीये. तू चुकीने निवडून आला तुला माहित पडेल आम्ही काय. पैसे वाटले, पैसे दुसरं नाही. पैसे वाटले 100 कोटी वाटले म्हणून निवडून आला. एक गोष्ट मात्र महाराष्ट्राला या निमित्तानं गोष्ट कळलेली आहे